बघ, आज तुझ्या लग्नाची पहिली रात्र आहे. आज तू तुझ्या बायकोला दाखवून दे की तू वाघ आहेस, वाघ. अरे प्रीतम, मी परितोष आहे, वाघ कसा होणार? बरोबर आहे. प्रीतम, काय तू प्लीज त्याची मस्करी करू नकोस. अरे आता भाऊ भावाची मस्करी नाही करणार तर कोण करणार? तेही बरोबर आहे. हे पण तू ना परितोष, तू नक्की आहेस रे. अरे तुला दिशासारखी बायको मिळाली. खरं तर मी त्यासाठी तुला थँक्स म्हणायला पाहिजे, कारण जर तुमचं लग्न झालं असतं तर दिशा मला कधी भेटलीच नसती. काय आता म्हणजे ना, की कसं नशीब असतं रे. पण खरं ना परितोष, तुमचा जोडा जास्त छान दिसतो. अरे थँक्स यार. आणि मी पण बघितलंय ना, दिशाचं पण खूप प्रेम आहे ना तुझ्यावर. किती आतुरतेने वाट बघत असते तुझी. खरंच खरंच तुला असं वाटतं? अरे मग काय. हे बघ, आता हे तुझ्या रूम मध्ये जाशील ना, तेव्हा ती खरं तर खूप एक्सायटेड असेल. तुला असं दाखवेल की आधी तिला फ्रेंडशिप करायची आहे, किंवा पूजा झाली नाहीये, हा, किंवा अशी काहीतरी कारण देईल की पाठ दुखतंय, पोट दुखतंय, डोकं दुखतंय, किंवा मी दमलीच आहे असं काहीतरी बोलेल. पण तू मागे हटायचं नाही. खरंच अशी कारणं देईल ती? हे घ्या. अरे एक्सपिरियन्स वरून सांगतो यार. हे बघ, तू तिचं काही ऐकायचं नाही, हा. तू स्ट्रॉंग राहायचं. कारण आता जर तू तिचं ऐकलास आणि असं काहीतरी मागे हटलास ना, तर तिला वाटेल की तुझं प्रेमच नाही आहे तिच्यावर. नाही, माझं खरंच मनापासून प्रेम आहे तिच्यावर. नाही, मी नाही तिला एकटं सोडणार. ओके ओके, बस झालं आता. थिअरी बस झाली. आता प्रॅक्टिकल. करेक्ट आहे. चला चला चला. चला 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 चलो. ऑल द व्हेरी बेस्ट. अगं नाही. थँक्यू थँक्यू. चलो सकाळी भेटूया. आपले प्लॅन सक्सेसफुल होईल. होणार ते.